आणि मी स्वतःही एक सक्षम आहे अशी म्हणणारी आणि बचत गटात येऊन मी सुद्धा काहीतरी करू शकते अशी प्रेरणा मनामध्ये ठेवून येणारी इथं बसलेली प्रत्येक महिला या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री मोरया बचत गटातील मी अध्यक्ष वर्षा अमोल केंडे. सध्या मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, पण मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो शिक्षक स्टाफ असेल तो सुद्धा माझा पूर्ण महिला वर्ग आहे. माझी जाऊ, त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मॅडमनी घेतलेल्या सर्व क्रांतिकारी महिला या सर्वांनी आजपर्यंत आपल्याकडे ठेवलेला एक प्रेरणा आणि आदर्श इथून पुढेच आपण सुरू झालेलो आहोत. मी असं नाही म्हणणार की मी काही करत नाही, कारण की आत्ताच आमच्या संस्थेत सुद्धा कार्यक्रम झाला. प्रत्येक महिन्याला विचारण्यात आलं तुम्ही काय करता. मी हाऊसवाईफ आहे. तुम्ही काय करता? काही नाही, मी घरीच असते. हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. बऱ्याच महिला सर्व्हिस करतात, ड्युटी करतात. नोकरी करत असताना आपल्याला धुणे भांडी करणाऱ्या मावशींची ताईंची गरज पडते. त्यांना आपण 2,000, 3,000, 4,000 रुपये महिना देतो. स्वयंपाकासहित पैसे सुद्धा आपण देतो. पण तीच जर महिला माझी बहीण, माझी भगिनी, माझी माता, माझी आई असेल, काही नाही आम्ही घरीच असतो. पण कधी विचार केलाय का, सकाळी उठल्यापासून कामाची जर यादी केली आणि प्रत्येकापुढे जर पैसे लिहिले तर सगळ्यांपेक्षा जास्त पगार मला वाटतं घरी बसलेल्या माता भगिनींचा असेल, आणि तो सेव्ह होतोय पुरुषांचा. जो पुरुष वर्ग आहे की 1,500 रुपये या बाईला द्यायचे, बाईला द्यायचे की तिने भांडे घासलेले आहेत, तो आपण सेव्ह करतोय. मी ते जास्त काही बोलणार नाही, कारण की मला वाटतं माझ्याकडे बराच कार्यक्रम होऊन गेलेला आहे. मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिला ही सक्षम आहे. माझी जाऊनी जसं शुभांना घडवलं तसं महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि काम आपण स्वतः करतोय. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपण एक आई म्हणून भूमिका जी निभावत आहोत ती खरोखरच लाख मोलाची आहे. आता जस्ट मॅडमने उचललेला मुद्दा म्हणजे मोबाईल फोन. मोबाईल ही मॅडम गरज झाली त्याशिवाय रोजगारच मिळत नाही. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण आहे. तुम्ही बोलत असताना माझ्याही मनाला भावलं की खरंच आपण मोबाईलच्या ह्याच्यामध्ये स्कूल आहे, त्याला मेसेज टाक, त्या ग्रुपला टाक, त्या ग्रुपला टाक, आपण सर्वजण त्या कामामध्ये आहे. पण मॅडमचं एका बाजूने मत पाहिलं तर कामापुरता मोबाईल बघणं योग्य आहे, पण काम सोडून मोबाईल बघणं आणि मुलांना वेळ मोबाईल बघणं आणि मुलांना वेळ न देणं ही चुकीची गोष्ट आहे. मग प्रत्येक महिलेने असं नाही की मोबाईल वापरायचंच नाही. आपण ई लर्निंगच्या याच्यामध्ये आहोत, तर त्याच्यातून आपल्या मुलांसाठी काय चांगलं करता येईल, एखादा उपक्रम, एखादी ऍक्टिव्हिटी, एखाद्या आपल्या मुलाला काहीतरी समजा भाषणाला उत्तेजन देऊ शकतो, त्याला निबंध लेखनाला प्रोत्साहन देऊ शकतो. अशा गोष्टी जर आपण प्रत्येक महिलांनी मोबाईल मधून शोधून काढल्या आणि त्याचा अवलंब आपल्या मुलांवरती केला तर नक्कीच भारत देशाचं हे जे भविष्य आहे म्हणजे आपले मुलं ते उच्च स्तरावर गेल्याशिवाय राहणार नाही. मोबाईल ही काळाची गरज कशी म्हणता येईल, जास्त मुद्दा मी त्यावर उचलते, कारण की माझ्या शाळेतील छोटे छोटे मुलं आहेत आणि मी हेच मातांना सांगत असते की नाही का मॅडम मोबाईल सोडा ना, तुम्ही त्याचं हे करून घ्या, हा होमवर्क करून घ्या. पण काही महिला कार्यरत असतात तर त्यांना ती गरजेची गोष्ट वाटते. पण हे जे ऍडव्हान्स युग झालेलं आहे या युगामध्ये आपण पुढे जाऊन त्या ऍडव्हान्स युगाचा आता AI आलेला आहे, SI आलेला आहे, तर आपल्या मुलाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल याच्यावर सर्वांचा भर असला पाहिजे. खरंच मला माझा मुलगा MBBS बनवायचा आहे, इंजिनियर बनवायचा आहे, IT क्षेत्रामध्ये पाठवायचा आहे आणि इव्हन सामान्य क्षेत्रात जरी असेल तर त्याला मोबाईल शिवाय पर्याय नाही, कारण की मोबाईलवरती लिंक येते, त्या लिंकला टच करून तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. तितकाच त्याचा वापर करणं योग्य आहे. आणि महिलांचं म्हणाल तर महिलांमध्ये जी सक्षमता आहे, जे कर्तृत्व आहे, त्याद्वारे आता भरपूर काही ऑनलाईन बिझनेस झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण महिलांसाठी उपयोग करू शकतो. ना की आपण इन्स्टा, व्हॉट्सअप, गेम बघण्यामध्ये वेळ घालवू शकतो.
पण याच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आपल्या महिलांना रोजगार सुद्धा निर्माण होऊ शकतो. काही ऑर्डर ऑनलाईन, जर तुम्हाला 1 किलो बटाटे घ्यायचे असेल तर ते सुद्धा ऑनलाईन मागायला लागले सध्या, तर त्याचा सुद्धा आपण एक बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपला जो दान फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे की महिला सक्षमीकरण करणं आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देणं. मला असं वाटतं त्याच्यातून त्याचा उपयोग करावा, कारण की जरी मॅडमने सांगितलं तरी तुम्ही काय मोबाईल ठेवणार नाही. त्यासाठी याचा वापर जर अशा पद्धतीने केला तर नक्कीच मोबाईलचा वापर साध्य होईल आणि इथं जे बसलेल्या सगळ्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांनाही रोजगार निर्माण होईल. आज आपण दान फाउंडेशनच्या, मी स्वतः गेले 5 वर्ष झालं दान फाउंडेशनच्या कार्यक्रमाला येते. दरवर्षी नवनवीन आणि महिलांना प्रेरणादायी यांचा कार्यक्रम असतो आणि अजूनही इथून पुढे सुद्धा प्रत्येक वर्षी प्रत्येक महिलेने आपल्या सोबत 2-2 महिला तरी इथे येऊन सोबत घेऊन यायचं आहे, जेणेकरून जे मान्यवर आलेले असतात कार्यक्रमाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि आपलं जे कर्तृत्व आहे, जे आपण आदर्श महिलांना धरून केलेलं आहे किंवा त्यांना आदर्श ठेवून आपण जे कर्तव्य करत आहे त्याच्यामध्ये नक्कीच भर पडेल आणि आपल्यालाही एक प्रेरणा मिळेल असं मला वाटते. इथे मी थांबते. जय हिंद, जय भारत.